आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं की आपलं घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावं. अगदी टी व्ही किंवा फोनमध्ये दिसतं ना तसंच. पण प्रत्यक्षात असं होतं का? अगदी रविवारचा पूर्ण दिवस लावून आपण घर साफ करतो आणि 2 दिवसानंतर मात्र सगळीकडे पसाराच पसारा. पण कधी विचार केला आहे का हे असं का होतं? कारण आपण प्रत्येकजण घर स्वच्छ करतो, पण ती स्वच्छता टिकवणाऱ्या सवयी मात्र आपण लावून घेत नाही. त्यामुळेच जर तुम्हाला घरात वारंवार पसारा होण्याची टाळायची असेल तर काही बेसिकच्या सवयी मला तरी वाटते की प्रत्येक गृहिणीला असायला हव्या. तर पहिली सवय, सकाळी उठल्या उठल्या आपला बेड आवरणे. जरी बेडवर पसारा पडलेला असेल तरी पूर्ण बेडरूम विस्कटल्यासारखी दिसते. त्यानंतर घरातली प्रत्येक वस्तूची एक जागा डिसाईड करणे. तर घरातल्या प्रत्येक वस्तूला स्वतःची एक जागा निर्धारित असेल ना तर घरात पसारा होणारच नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वापरलेली वस्तू यूज झाल्यानंतर लगेच जागेवर ठेवणे, नाहीतर मोठा पसारा व्हायला काही वेळ लागत नाही. आपल्या घरात सर्वात जास्त पसारा होतो तो म्हणजे किचनमध्ये आणि स्पेशली स्वयंपाक करताना. त्यामुळे स्वयंपाक करताना जर काही सवयी लावल्या, जसं भाजीपाल्यांचा कचरा डायरेक्टली ओट्यावर न टाकता तो बास्केटमध्ये टाकायचा, स्वयंपाक करताना वापरलेले चमचे डायरेक्टली ओट्यावर न ठेवता ते एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचे, जेणेकरून त्याचे तेलकट तुपट डाग आपल्या ओट्यावर पडणार नाही आणि आपल्याला जास्त डीप क्लिनिंगची गरज पडणार नाही. या व्यतिरिक्त आपल्या प्रत्येकाच्या घरात कपड्यांचा देखील खूप पसारा असतो. त्यामुळे दोरीवरून आणलेले कपडे चेअरवर पसारा न करता लगेच फोल्ड करून अलमारीत ठेवायचे. वापरलेले कपडे चेअरवर न टाकता हँगरला लटकवून ठेवायचे. या व्यतिरिक्त एखादी नवीन वस्तू विकत घेतली ना तर जुनी वस्तू घरातून काढून टाकायची किंवा घालण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य असेल तर कोणाला डोनेट करायचं. या छोट्या छोट्या सवयी जरी आपण प्रत्येकाने लावल्या ना तर घरात पसारा होणारच नाही आणि घर नेहमी स्वच्छ आणि सुंदरच दिसेल.